श्री शिवाय नमस्तुभ्यं मराठी धार्मिक कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण रामायणातील राम-सीतेची प्रेम कहाणी व रामाने लग्नाच्या पहिल्या रात्री सीतेला कोणती भेटवस्तू दिली होती त्यामुळे देवी सीता खूप आनंदित झाली व त्यांचा आनंद हा सर्वोच्च होता। तर श्रीरामाने सीतेला कोणती भेटवस्तू लग्नाच्या पहिल्या रात्री दिली होती याविषयीची एक सुंदर कथा आज आपण ऐकणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला राम सीतेचा विवाह झाला। प्रभू रामाचा विवाह ही रामायणातील एक अनोखी घटना आहे। याबद्दल श्री रामचरित्र मानस यामध्ये एक अतिशय सुंदर घटना सांगितली आहे की देवी सीता आणि भगवान राम यांची पहिली भेट ही बागेत झाली होती। जेव्हा सीता माता गौरी पूजन करण्यासाठी आली होती, गुरु विश्वामित्र यांच्यासाठी श्रीराम फुलं आणण्यासाठी बागेत गेले होते। त्याच वेळी त्यांची पहिली भेट झाली। तिथे ते एकमेकांना पाहून एकमेकावर मोहित झाले होते। देवी सीता माता गौरीची पूजा करते आणि प्रभू श्रीराम तिला पती मिळावे म्हणून प्रार्थना करते। माता गौरी सीतेला वरदान देतात की श्रीराम वरदान म्हणून तुला पती प्राप्त होतो आणि प्रभू रामाचा विवाह देवी सीतेसोबत होतो। या अप्रतिम विवाहाला उपस्थित राहण्यासाठी सर्व देवी देवता वेश बदलून पृथ्वीवर येतात। पण लग्नाची सर्वात खास गोष्ट म्हणजे जेव्हा देवी सीता आणि भगवान राम लग्नानंतर पहिल्यांदा भेटतात तेव्हाची ही गोष्ट आहे। लग्न झाल्यावर पहिल्या रात्री मुख दाखवण्याची विधी असते। या विधीमध्ये पती पत्नीला भेटवस्तू देतो। या विधी दरम्यान भगवान रामाने देवी सीतेला कोणतीही भौतिक भेटवस्तू देण्याऐवजी त्यांनी एक वचन दिले होते। हे वचन ऐकून माता सीता खूप आनंदित होतात। त्यांचा आनंद हा गगनात त्यांना मावत नव्हता। जेव्हा भगवान राम सीतेच्या कक्षात येतात व म्हणतात, हे सीते, मी जेव्हा तुला पहिल्यांदा बागेत पाहिले तेव्हा मी ठरवले की सीता रामाचीच आहे व राम सीतेचाच आहे आणि शिवधनुष्य तोडून मी तुला प्राप्त सुद्धा केले। सीता, तू माझी पत्नी, सखी व सहचरणी आहेस। तुझे स्थान माझ्या हृदयात असेल आणि जीवनभर असेच राहील। हे सीते, मी तुला आज कोणतीही भेटवस्तू न देता एक वचन देणार आहे की जीवनात मी रघुवंशी राम एक पत्नीचे वचन पाळेल। कसलीही परिस्थिती येऊ दे, या नियमांचे मी पालन करेन। श्रीरामाने देवी सीतेला सांगितले की ते आयुष्यभर एकाच पत्नीचे व्रत पाळतील आणि देवी सीतेशिवाय दुसरी कोणतीही स्त्री त्यांच्या आयुष्यात येणार नाही। श्रीरामाने देवी सीतेला दिलेल्या वचनाचे आयुष्यभर पालन सुद्धा केले। त्यांच्या वडिलांनाही 3 राण्या होत्या। त्याचबरोबर सूर्यवंशी राजघराण्यानुसार एकापेक्षा जास्त विवाह करण्याची प्रथा होती। पण भगवान रामाने आपले वचन आयुष्यभर पाळले। जरी ते सीतेसोबत राहू शकले नसले तरी त्यांनी दुसरा विवाह केला नाही। त्यांना हवे असते तर ते पुन्हा लग्न करू शकले असते। पण या वचनामुळे आणि आदर्श राजा असल्यामुळे प्रभू रामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते। परंतु जेव्हा इतर अनेक नियमांचे पालन करण्यासाठी प्रभू रामांना देवी सीतेचा त्याग करावा लागला, श्रीराम रावणाचा वध करून अयोध्यात आले आणि अयोध्येचे राज्य सिंहासन सांभाळू लागले, तेव्हा धोब्याने सीतेच्या चरित्र्यावर प्रश्न केला। समाजामध्ये कोणतीही वाईट परंपरा सुरू होऊ नये म्हणून रामाला सीतेचा त्याग करून तिला वनामध्ये पाठवावे लागले। सीता वनवासात गेल्यावर श्रीराम खूप दुःखी झाले आणि रामाने स्वतःसाठी काही नियम कडक बनवले होते। राजा झाल्यानंतर सुद्धा ते जमिनीवर झोपले। सीता वनवासात राहून जे अन्न खाईल तेच अन्न राम सुद्धा खात होते। त्याचबरोबर सर्व सुख आणि ऐश्वर्यापासून ते दूर राहिले। राजवाड्यात राहूनही ते सीतेप्रमाणे वागले, कारण त्यांची प्रिय पत्नी देवी सीता वनामध्ये एका साध्वीप्रमाणे राहत होती। म्हणून श्रीराम सुद्धा राजमहालामध्ये एका संन्याशासारखे राहू लागले। तर मंडळी, भगवान राम आणि देवी सीता यांचे प्रेम हे समर्पणाचे होते। आयुष्यातले बरेच वर्ष त्यांनी एकमेकापासून दूर राहून आपल्या प्रेमाची प्रचिती दिली आहे। प्रेम असावे तर श्रीराम
आणि देवी सीतासारखे आपल्या जीवनातही पती पत्नीमध्ये कसे समर्पण असायला हवे हे या घटनेमध्ये आपणास समजून येते। सर्व नियम केवळ महिलांवर लादता कामा नये, पुरुषांनी सुद्धा आपल्या घरातील आणि पत्नीप्रती आपल्या सर्व जबाबदाऱ्या समजून घेऊन पार पाडल्या पाहिजेत, तर आपला संसार सुद्धा खूप सुखाचा होईल। तर रामायणातील ही सुंदर कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। धन्यवाद। श्री शिवाय नमस्तुभ्यम। आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका जय श्रीराम। तर श्रीराम तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण